काय झाडी, काय डोंगर आणि काय हे धबधबे एकदम ओके मध्ये. एक एक मेंबर. अरे बापरे, घसरलो. आणि हे आहे जुम्मापट्टी स्टेशन. खळखळणारं पाणी वाहत आहे. पकडून आपण हळू जाऊया कारण पाय सरकतोय. बघा असं मस्त चिकन 65 दिसत आहे. हाय, नमस्कार मित्रांनो, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आपला लास्टचा व्हिडिओ बघितलाच असेल की आपण वांगणीला आलो आहोत. आणि वांगणीला आल्यानंतर आपण मस्तपैकी एक नदी पण बघितली. आता इथे भात लावणी पण तुम्ही बघितली की अक्षता, मेघा, आर्या कसे भात लावणी करायला शेतात पण उतरले होते शेलूला. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ. मस्त व्हिडिओ येतो. त्यांनी अक्षताने वगैरे मस्त पहिल्यांदा शेतीत म्हणजे रानात जाऊन या मुंबई साईडला बाहेर येऊन आपण शेलू साईडला येऊन ना त्यांनी पहिल्यांदा रानात जाऊन भात लावणीचा आनंद घेतला. आणि तसं मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये शेवटी सांगितलं होतं की आपण वॉटरफॉलला पण जाणार आहोत. तर ते मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला दिसत आहेत की नाही मला माहीत नाही, पण पूर्ण डोंगर आहे हा. आणि डोंगरवरती फक्त हे बघा दिसतात तुम्हाला, हे सगळे वॉटरफॉल्स आहेत या डोंगरावरती. आणि ह्याच्यातच एका वॉटरफॉलला आपण जाणार आहोत. आपण आहोत नेरूळला, सॉरी नेरळला. नेरूळ नाही, नेरूळ तर आपलं नवी मुंबईमध्ये येतं. आपण आहोत नेरळला, जे कर्जतच्या अलीकडचे 2 स्टेशन आहे नेरळ. आणि नेरळ प्रसिद्ध आहे ते माथेरान. तर आपण चाललो आहोत नेरळला. नेरळच्या माथेरानच्या जुम्मापट्टी नाव आहे. इथे पुढे मध्ये गाव लागतं, स्टेशन लागतं. तिथे आहे तो वॉटरफॉल. आणि त्या वॉटरफॉलचा आनंद घेण्यासाठी आपण चाललो आहोत. तर बाकी सगळे पुढे जाऊन थांबलेत, तर त्यांना आपण पटकन भेटूया. बघितलं की मागे होता माथेरानला वर चढण्याचा थोडं होणारा गेट. त्या गेटमधून म्हणजे तुम्ही जर नेरळवरनं कर्जतला जात आहे तर राईट साईडला लगेचच तुम्हाला एक गेट लागतो हा माथेरानचा, माथेरानला वर जाण्यासाठी. आणि तिथून आता आपण वर निघालो आहोत. आपली गाडी पुढे उभी आहे. म्हणजे अक्षता वगैरे सर्व पुढे गेलेत. पुढे येऊन गाडीत उभे राहिले. आणि बरीच गर्दी असणार आहे वरती असं वाटतंय वॉटरफॉलला. आणि बघा आपली पूर्ण फॅमिली आता गाडीमध्ये रेडी आहे. चलो. आणि मस्त असा हा घाट रस्ता सुरू आहे. आणि घाटाच्या दोन्ही साईडला पण नजारे आहेत. त्या साईडने वॉटरफॉल दिसत आहे सर्व. आणि ह्या साईडला बघा हे छोटे छोटे दगडांच्या कपारीतून पाणी येत आहे खाली. हे बघा. बघा किती लोकांची गर्दी आहे आज एक तर संडे आहे. आणि संडेला गर्दी बघा नजारे. खाली मस्त तलाव दिसत आहे. आणि हे आहे जुम्मापट्टी स्टेशन. आणि ह्याच्यावरनंच आपण म्हणतो की जुम्मापट्टीच्या वॉटरफॉलला जाऊया. हे बघा मस्त अशा ठिकाणी आपण पोहोचलो आहोत. आणि वर बघता कसं धुकं आहे डोंगरावरती. ते हळूहळू खाली पण येईल ते. आणि बारीक बारीक तसा पाऊस सुरू झाला आहे. आणि फुल गर्दी आहे आज या वॉटरफॉलला, माथेरानच्या जुम्मापट्टी वॉटरफॉलला. आणि गर्दी असण्याचं कारण म्हणजे ना हा खूप सेफ आणि मस्त धबधबा आहे. आमचे सगळे उतरतात खाली बघा. आणि हे सुंदर असे नजारे बघून आपल्याला असा डायलॉग आठवतो. कुठला डायलॉग आठवतो आर्या? कुठला डायलॉग आठवतो? असा कसा रडल्यावर का म्हणतो असं म्हणायचं? काय झाडी, काय डोंगर आणि काय हे धबधबे एकदम ओके मध्ये. जबरदस्त नजारे. आणि पुढे तिकडे आहे वॉटरफॉल, मेन वॉटरफॉल बघा. इकडे मस्त असा वॉटरफॉल, मेन वॉटरफॉल जुम्मापट्टीचा. आणि आपले मेंबर्स आयुष, आर्या गेले वाटतं भिजायला. आहेत उभे तिथे. आणि पोलीस मला वाटतं अलाउ नाही करत आहे या वॉटरफॉल. आणि हे बघा
आर्या आहे, साची आहे, अक्षता आहे, आयुष आहे आणि हा बघा हा मेन वॉटरफॉल जुम्मापट्टीचा. हा बघा हा असा धबधबा वॉटरफॉल. आणि आता अजून आपण बघतोय आता लवकरच आपण भिजायला पण जाऊ आतमध्ये. आणि हे बघा इथे पोलीस पण उभे आहेत सेफ्टीसाठी. चलो सब लोग चलो भिजने का आ रहा है चलो. आर्याला तर भिजायच्या आधीच थंडी वाजायला लागली. चल आर्या. अरे आपण बसायला थोडी उभा राहायला बघायला थोडी आलोय भिजायला आलोय. चला चला चला. इथं मस्त आता हे बघा सगळे बसले आहेत वॉटरफॉल आणि परत पाऊस सुरू झालाय. आयुष कवर कवर आयुष कवर. बघा इथं मस्त सगळे बसले आहेत. आता पाठीमागे वॉटरफॉल आहे सगळे भिजत आहेत. आणि बघा हे अक्षता गेली आहे साची गेली आहे इकडे. अरे ये इकडे ये ना अशी हळूहळू. जा जा जायचं जास्त जाऊ. आणि बघा हे पोलीस काका सगळ्यांना सांगतात की पटापट निघा जास्त वेळ थांबू नका कारण पाऊस पडतोय वरती. आणि बघा असा आनंद घ्यायचा आपल्याला भिजायचा पण आता खाली जाऊया कारण इकडे हे पोलीस दादा आपल्याला ओरडत आहेत इथे भिजू नका म्हणून थांबू नका म्हणून. त्यांचं पण बरोबर आहे सेफ्टीची गरज आहे इकडे कारण आज फक्त तुम्ही इथे बघा इकडे बरीच पब्लिक आहे आणि एकाला अलाव केलं तर सगळ्यांनाच त्यांना अलाव करायला लागेल. खळखळणारं पाणी वाहत आहे आणि इथून खाली जात आहे ना तर खाली दुसरा वॉटरफॉल तयार करत आहे तिकडे पण बरीच गर्दी आहे. आणि चला एक एक मेंबर. अरे बापरे का सरलो चला आता इथं पण आपण निघूया हळूहळू पुढे आणि खाली उतरूया. खाली पण अजून बरेच धबधबे आहेत तिकडे जाऊन भिजूया. खाली नाही इथे कसं आहे ना पटकन वरनं दगडी वगैरे येतं. हा हे रिस्की आहे ना कारण वरनं पाऊस पडला ना डायरेक्ट वरनं मोठं आहे ना आणि ती गर्दी किती आहे पब्लिक आहे ना. बघा इथे जायची आणि भुट्ट्याची सोय पण आहे भूक लागली तर मॅगी पण आहे. आपले दोन लहान मेंबर घोड्यावर बसत आहेत. वा हा घोडा नाही हा खेचर आहे ना रे. हा काय बोलतो घोडा आणि खेचर मिक्स आहे हायब्रिड आहे. आणि बघा साची आहे ना बघा हा छोटा खेचर त्याच्यावर आणि आता खाली एक राऊंड मारून आणतील. आणि आता यांचा राऊंड झालाय घोड्याचा घोडा कम खेचरचा. साची मजा आली का कसं वाटलं परत जायचं आहे. आ कोण घाबरलं तू की आर्या. आर्या घाबरली. आणि आता तुम्ही बघितला वरती तो मेन मोठा धबधबा तिथून आता आपण खाली आलो आणि हा दुसरा. आणि ह्या रोडला तुम्ही बघितलं धबधबे आहेत त्यातला हा एक. आणि आयुष अक्षता साची मेघा आर्या येतात खाली उतरतात पाण्यामध्ये भिजायला. आणि आम्ही सगळ्यात प्रथम जेव्हा ह्या धबधब्यावरती आलो होतो जुम्मापट्टीला माथेरानच्या तेव्हा इथेच आलो होतो ह्याच धबधब्यावर. त्यावेळेला कोणीच पब्लिक नव्हतं फक्त आम्हीच होतो आणि अजून एक ग्रुप होता. पण आता तुम्ही बघताय पब्लिकच पब्लिक आहे. आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा आयुष मला वाटतं काहीतरी 3-4 वर्षाचा होता लहान होता आयुष. म्हणजे विचार करा आम्ही 13 वर्षापूर्वी आलो होतो 13-14 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी. आणि तेव्हापासून हा धबधबा मला खूप आवडतो इथे यायला जुम्मापट्टीला माथेरानच्या मध्येच आहे. त्या नेरळपासून माथेरानला जाताना मध्येच लागतं हे. आणि फॅमिलीसाठी तर ऑसम बेस्ट सेफ सिक्युअर आणि फुल धमाल करण्यासारखं आहे. बघता तुम्ही सगळे फॅमिली दिसतात तुम्हाला. आणि हा आहे आपला माथेरानच्या मिनी ट्रेनचा ट्रॅक. इथून आपली ट्रेन चालते सध्या पावसाळ्यामुळे बंद आहे ट्रेन. आणि इकडे तुम्ही तो वॉटरफॉल बघितला तिथून खाली आला तर बघा हे असं वाहतच राहतं पाणी. आणि इथे सगळे
छोटे 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 अशा वॉटरफॉल आहेत. इथं पार्टी बिर्टी चालू आहे मुलांची. किती भन्नाट वाटतंय हे, जबरदस्त. तर आता आपण पण जाऊया भिजायला पाण्यात, जरा आनंद घेऊया मस्तपैकी. आणि आमचे भिजणारे मेंबर तर ऑलरेडी पाण्यात गेलेले आहेत आणि इथे उतरताना खूप सांभाळून उतरायला पाहिजे, कारण पूर्ण शेवळ झालं आहे. पाय सरकला की गेला. हळूहळू जाऊया आपण भिजलो तरी चालेल, पाय सरकायला नको. हळूहळू असं पाण्यात जाऊया मस्तपैकी. असं झुळझुळ पाणी, काय म्हणतात ते गाणं आहे ना, प्रीतीचं जुळजुळ पाणी, तसं आहे बघा. असं झुळझुळ पाणी वाहत आहे आणि ह्या आनंदासाठी आपल्याला इकडे यायचं असतं वॉटरफॉलला वगैरे. आणि या पावसाळ्या सीझनमध्ये जसं भेटतं आपल्याला बघायला. हळूहळू जाऊया, पकडून आपण हळूहळू जाऊया, कारण पाय सरकतोय, पूर्ण निसर्ड आहे. हॅलो कारण आपल्याकडे मोबाईल आहे आणि तो मी नाही सांभाळायचा. मी आलोय. पप्पांना नको, पहिला मोबाईल पकड, पप्पा गेले तरी चालतील. हे बघा, वा उडा वा. आणि ते बघितलं का, इथे काय चांगलं ना ते बघा. इथे फक्त आता आपली फॅमिली आहे, बाकी कोणी नाही आहे. वरती एक फॅमिली आहे, त्या वरती एक सगळे लोक आहेत. म्हणजे असं लोकांना बरीच जागा आहे इकडे वॉटरफॉलला, फुल एन्जॉय करा. मस्तपैकी भिजतायत आयुष, आर्या, साची. हाय, मजा येते बघा. मस्त धबधबा येतो, कुडकुडले आहे धबधब्यामध्ये. आणि खूप धमाल मजा चालू आहे. आणि एवढ्या पावसात रिस्की असतं की वरती जास्त पाऊस पडला तर खाली माती दगडी सगळं यायला सुरुवात होते. त्याचा अनुभव आम्ही एकदा घेतला आहे, तर ते थोडं सांभाळून बघायचं. लाल पाणी यायला लागलं की बाहेर पडायचं. आता तुम्ही बघा की आपण आलो तेव्हा पाण्याचा प्रेशर खूप कमी होता आणि आता तुम्ही बघताय की हा पाण्याचा प्रेशर वाढला अचानक आणि पाऊस सुरू आहे. आणि मग डोंगरावर बराच पाऊस पडतो असं वाटतंय. हे बघा, ढग जमाच डोंगरावरती. आणि असं हे बघा, पाण्याचा कलर पण चेंज होतो हळूहळू, लाल येतोय. आणि असं यायला सुरुवात झाली ना की पटकन बाहेर पडा सगळ्यांनी, कारण अशा वेळेला ना वरनं दगडी वगैरे येण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे अशा पाण्यात बिलकुल रिस्क घ्यायचं ना. म्हणजे कुठेही तुम्ही फिरायला जाता ना धबधब्यांवरती, हे लक्षात ठेवा नक्की. पाण्याचा प्रेशर बघा अचानक कसा वाढला आहे. आपण आलो तेव्हा काहीच नव्हतं इथे, पाणी एकदम कमी, एकदम स्लो चालू होतं हळूहळू. पण आता जो प्रेशर वाढला आहे ना, याचा अर्थ वरती खूप पाऊस पडतोय आणि रिस्की आता इथे थांबणं जास्त. आपण सगळे आता हळूहळू बाहेर पडतोय, टेन्शन नको. अर्धा तास मजा केली तरी खूप झाली, सजा नको. आणि हे बघ हळूहळू सगळी लोक कशी बाहेर पडत आहेत. चला आता आपले सगळे इथे बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर कसे कुडकुडत आहेत बघा. पाण्यातून बाहेर आल्यानंतर पाण्यात असेपर्यंत मजा वाटत होती आणि आता सगळेच कुडकुडत आहेत. साची फक्त कुडकुडत नाही,
कारण साची सगळ्यात जास्त भिजली आहे. बघ असं मस्त चिकन 65 शिजत आहे, पण आपल्यासाठी नाही, हे आपले मित्र. जे तुम्हाला काय दिसेल धूम्रपान आरोग्यास हानिकारक आहे ते सोडून द्या. बाकी हे चिकन 65 वगैरे शिजवायचं चालू आहे इकडे मस्तपैकी. आणि अशी पण मस्तच होय, असं गॅस सिलेंडर आणा आणि या ठिकाणी येऊन मस्त आपलं जेवण 65 वगैरे शिजवून खावा. मजा आहे या वातावरणात. इथे आपल्याकडे नाश्ता टाइम चालू आहे. दुपारी 2 वाजता आम्ही नाश्ता करतोय. सगळे आता वडापाव खात आहेत गरमागरम. काल येताना आम्ही नेरळवरनं घेऊनच आलो होतो वडापाव. हे बघा वडापाव आहेत, भजी आहेत. कांदा भजी आहेत, कांदा भजी. आर्याला असं थंडी थंडी झाली साची. आर्य थंडी थंडी करते. इकडे वडापाव सर्विंग चालू आहे. लाल लाल चटणी आणि वडापाव. आणि हा वातावरण मस्त पाऊस पडतोय रिमझिम वरनं. आणि त्याच्यात असा वडापाव खायची मजा वेगळी आहे. बारीक बारीक पाऊस सुरू आहे आणि त्या पावसात आपल्या सगळ्यांचा नाश्ता टाईम. आणि पाण्यात भिजल्यावर ना जरा जास्तच भूक लागते पटकन. त्यामुळे आम्ही खाल्लोच नाश्ता घेऊन आलो होतो नेरळवरनं येतानाच. कारण वरचं काय भेटत नाही, भेटतं पण बुट्टा मॅगी वगैरे आहे. पण आम्ही येताना खाल्लोच घेऊन आलो होतो. तर असा हा मागच्या धबधब्याचा मस्तपैकी आस्वाद घेऊन आणि धबधब्यात मस्तपैकी भिजून मजा करून तर आता आम्ही निघालोय पुढे. आता माहीत ना अजून इथून पुढे कुठे कुठे जाणार आहे ते, पण कुठेतरी जाणार एवढं नक्की आहे. तर चला मग आता आपण जुम्मापट्टीवरनं निघूया. आता कुठे जायचं? दुसऱ्या धबधब्याकडे जायचं. चालेल चला आता दुसऱ्या धबधब्याकडे. ओके चालेल चालेल चालेल. तर आम्ही जुम्मापट्टी नेरळवरनं निघालो. जुम्मापट्टी माथेरान तिथून निघालो. आणि तिथे निघाल्यानंतर खूप मोठा पाऊस आला. म्हणजे आम्ही कुठेतरी थांबणार होतो, परत अजून एका ठिकाणी जाणार होतो. पण पावसाच एवढा आला की आम्ही सर्व प्लॅन कॅन्सल केला आणि आम्ही डायरेक्ट घरी आलो. आणि घरी येऊन मग मस्तपैकी झोपलो तर आता उठलो आहे आम्ही. आणि उठून फ्रेश वगैरे झालं. तुम्ही बघता इथे पाठीमागे अजून पण पाऊस सुरू आहे. म्हणजे इकडे बराच पाऊस पडतो आहे. दुपारपासून तर खूप जोरदार पाऊस सुरू झाला इकडे. आणि एवढ्या जोरदार पावसात कुठे धबधब्यावर वगैरे जाण्यात काही मिनिंग नाही. आणि मग आम्ही डायरेक्टली घरीच आलो. आणि घरी येऊन मग आता 3:30-4 वाजता आम्ही घरी पोचलो. त्यानंतर मग आम्ही थोडासा आराम केला. ही बघा आर्याचे अजून डोळेच कळते. तुम्ही बघताय त्याची झोप पूर्ण नाही झाली आहे. थंड वातावरण आहे इकडे मस्त. पंख्याची पण गरज नाही पडत एवढं थंड वातावरण काय कार्य. तर त्यामुळे मस्त झोप लागली. आणि आता सगळे उठले आहेत, 6 वाजलेत. आणि उठून सगळ्याला चहा नाश्ता करतात. हे बघा टपाटप आवाज येतो. एवढा पाऊस चालू सारखा. वर पत्रे आहेत ना, टप आवाज येतो. आपला आवाज किती येतो माहीत नाही. चहा केला नाश्ता केलाच का? आर्याला झाला चहा नाश्ता, माझा बाकी आहे. तर चला मी पण चहा नाश्ता करून घेतो. तर अशा प्रकारे काल रात्री आपण इकडे आलो होतो वांगणीला. आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजलेत नेक्स्ट डेचे. आणि मस्तपैकी एक दिवस आपण इथे एन्जॉय केला. आणि तुम्ही बघितलं की आपण वॉटरफॉल एक्सप्लोअर केला जुम्मापट्टी माथेरानचा. आणि खूप मजा येते त्या वॉटरफॉलला. आणि फॅमिलीसाठी तर हायली रेकमेंडेड आहे आमच्याकडून तरी. म्हणजे आम्हाला खूप म्हणजे फॅमिलीसाठी सगळ्यात सिक्युअर आणि सेफ वॉटरफॉल आहे तो. की फॅमिलीबरोबर कुठे जात आहे ना, जर वॉटरफॉल जर प्लॅनिंग करताय तर नक्की त्याच वॉटरफॉलला जा. कारण तिकडे बरेच छोटे छोटे वॉटरफॉल असल्यामुळे ना जास्त गर्दी होत नाही आणि कोणाची त्रास वगैरे काही नसतो. तर ठीक आहे, आता आम्ही निघालो आहे परत आमच्या घरी रिटर्न. आमचा वॉटरफॉलचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि भात लावणीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो पण जाऊन बघा. आणि तो पण आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.